जयाची केली असं बरं आहे. दोनदा म्हटलं तर काही पुण्य वाढते ना. परमार्थामध्ये निरुक्ती चालते, संसारामध्ये नाही माझे. एकदा जेवण झालं म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा जेवणाची जवळ करा. तेव्हा पाचव्या तरंगामधून सहावा तरंग कसा निर्माण झाला, नाही सांगाय. आपण नाही करायचं. चौथ्यातून पाचवा कसा झाला, पहिल्यातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसरा. ज्ञानेश्वरी मध्ये का पहिल्या अध्यायातून दुसऱ्यातून दुसऱ्या पाचव्यातून सहावा तरंग कसा निर्माण झाला. जाऊया चिंतन. याच्यामध्ये चौथ्यामध्ये महावाक्य विचाराच्या योगाने मोक्षाची प्राप्ती होते, तत्वदृष्टी. मग तो झाला. सहाव्यामध्ये ओंकाराची उपासना, ही सुद्धा महावाक्य विचाराची उपासना आहे. तुम्हाला ओंकाराची उपासना, ओंकाराच्या उपासना ही महावाक्य विचार उपासण्यामुळे गुरुच्या मुखातून श्रवण केली जाईल. मुक्त दृष्टी नावाचा शिक्षक आहे झाला. आता कोण राहिला म्हणजे ज्ञानाने युक्त मुक्त झाला, उत्तम अधिकारी नाही का. चौथ्या तरंगाचा तत्वदृष्टी उत्तम अधिकारी. आणि पाचव्या तरंगाचा कोण अधिकारी आहे, उपासनेचा अधिकारी, प्रणव उपासना. हा सुद्धा मुक्त झाला. तो कोण राहिला, 5 जण होते का 3 जण होते. अरे 5 जण होते का 3 जण, नाव विचारत नाही, काळजी करून. कोणा राजाचे पुरवते नाव चांगलं आहे. तिसरा कोण दादा, कनिष्ठ अधिकारी, तर्कदृष्टी. याला शंका येतात तेव्हा या सगळ्या अध्याय तरंगामध्ये संख्येचं निवृत्त करण्याला त्याच्या शंका येतात. कोणताही विद्यार्थी म्हटल्यानंतर एकाएकी तत्वावर आरूढ होत असतो का शंका येत असतात. आपल्या नाही का चौथ्या तर्कामध्ये गुरुने सांगितलं आत्माचा आनंद स्वरूप आहे. लगेच शंका आली, आत्मा आनंद स्वरूप आहे तर विचार आनंद भासतो कसा आहे. शंकेला सुरुवात सुंदर उत्तर दिली आहे. त्याप्रमाणे पाचव्या तरंगात सांगितलं आहे का नाही, जगातले सत्य नसून काय आहे, मिथ्या आहे. कशाप्रमाणे, स्वप्नाप्रमाणे. लगेच शंका करणार बर का. तुम्ही जगात मिथ्यात्व ठरवतात, दृष्टांत कोणता देतात, स्वप्नाचा. स्वप्नातले पदार्थ सत्य असतात का मिथ्या असतात. मिथ्या पदार्थाचं वर्णन करते वेळी उदाहरण कोणाचं असते, स्वप्नाचे. स्वप्नाचे जे देख नाही सकळ. अजून तर काही दुसऱ्या मग त्याचा तर्क करणार आहे ना. तर्काचा संयुक्तिक करावं लागतं, नाहीतर आपला तर्क करतो संयुक्तिक नसेल तर नाही का. ते डेरिंग बाज लोक असतात ना, ते वेदांत सांगते घाबरत नाही. तर्क करायचा असतो संयुक्तिक असावं लागलं. एखाद्या वेळेला मुलाचा बाबाचं भांडण झालं, मग बाप म्हणत असतो मी तुझा कोण हो, माझं ऐकत नाही का मी तुझा बाबा. पोरगा म्हणत असतो म्हणलं तू माझा बाप आहे ते सिद्ध करून.
त्याला तर्क म्हणतात. मग तर्क शास्त्र आहे की तर्काने ज्ञान झालं पाहिजे. वेडावाकडा तर्क करण्यात काय अर्थ आहे? मला तर्क दृष्टी आहे ना. मग आता तुम्ही सांगता स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहे, तर म्हणतो स्वप्न मिथ्याच आहे. स्वप्न कसं आहे? मग कशावरून आहे? काल झालं की दोन कारणाने स्वप्न काय आहे? सत्य आहे. कोणते दोन कारण? काल होऊन गेलं म्हणा, आज ठीक काय झालं नाही सांगता येत कोणाला. हे बघ, स्वप्नामध्ये जे पदार्थ पाहतो ते जागृतीतल्या पदार्थाची स्मृती आहे. आणि ज्याची स्मृती आहे ते जागृतीमध्ये पदार्थ सत्य आहेत. मग स्वप्नातले पदार्थ मिथ्या नसून काय? एक प्रश्न. दुसरा प्रश्न, लिंगचर्य सूर्याला सोडून जाते. जागृतीतल्या पदार्थाचे काय करते? जागृतीतले पदार्थ सत्य का मिथ्या आहे? सत्य आहे. म्हणून स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या नसून काय? असं सुद्धा कल्पना सुंदर शंका मांडली आहे. त्याचे उत्तर अपक्रमाने आपल्याला उत्तर द्यायचे आहे. स्वप्नस्थ पदार्थ हे सत्य नसून काय? म्हणजे स्मृती सांगितलं नाही. स्मृती ज्ञान म्हणत असतात. स्वप्नस्थ पदार्थाला स्मृती म्हणता येत नाही. आणि स्मृतीमध्ये प्रत्यक्ष विषयाचा संबंध नसतो आणि ते विषयाचा संबंध असतो. मग स्वप्नस्थ पदार्थाला स्मृती म्हणता येत नाही. जागा झाल्यावरती माणूस म्हणतो मला स्मरण झालं होतं असं म्हणतो का प्रत्यक्ष पदार्थ पाहिले स्मरण झालं असं म्हणतो का? स्वप्नामध्ये जाऊन तुम्ही प्रत्यक्ष पदार्थ स्वप्नस्थ पदार्थाला स्मृती म्हणता येत नाही. शिवाय पुरुष जागा झाल्यावर असे म्हणतो की स्वप्नात मी हास्याधिक पदार्थ प्रत्यक्ष पाहिले. जर स्वप्न स्मृती असेल तर स्वप्नात मला हास्याधिकांचे स्मरण झाले होते असे म्हणेल. पण तसे कोणीही म्हणत नाही. सृष्टीमध्ये प्रत्यक्ष सन्मुख पदार्थ नसते, फक्त आठवण असते. काय असते? नाही का तुम्ही पेपर सोडवता, मग पेपरामध्ये ज्ञानेश्वरी समोर आहे का फक्त उभ्याची आठवण आहे? ज्ञानेश्वरी ठेवून परीक्षा देत होते. परीक्षा कशाला घेत होते? मग स्मृतीमध्ये दोन स्मृतीमध्ये प्रत्यक्ष पदार्थ नसतो, संबंध नसतो वृत्तीचा. आणि ते स्वप्नामध्ये प्रत्यक्ष संबंध असतो. जागृतीप्रमाणे सर्व विषय कुठे दिसत असतात? स्वप्नामध्ये. स्वप्नात आहे तोपर्यंत आपल्याला स्वप्न खोटं वाटते का खरं वाटते? जशी जागृती तसं स्वप्न. याच्यात खूप सुंदर विचार केले. सगळ्या मोठ्या ग्रंथातल्या शंका आहे. चांगल्या शंका आहे ना, उत्तरही चांगले आहे. म्हणून स्वप्नातल्या पदार्थाला स्मृती म्हणता येत नाही, प्रत्यक्ष दिसते ना. एखादा वाघ करतो, अरे कशावर त्याला पाणी शिंपडून जागा केला तर वाघ, अरे वाघ का करतो? म्हणून मला स्वप्नात दिसलं की स्वप्नात आठवण झाली म्हणतो का दिसलं म्हणलं? आठवण झाली असं म्हणाल तर स्मृती, दिसला म्हटलं तर प्रत्यक्ष द्या. स्मृतीमध्ये पदार्थ संबंध फक्त संस्कार आणि पदार्थ आहे. कशाने? नाही का परीक्षेमध्ये तुम्ही जे उभ्या लिहितात ते ज्ञानेश्वर जरी पाहून लिहितात का त्याच्या संस्कारावरून? संस्कार भोका करून संस्कार स्वप्नातल्या पदार्थाला स्मृती म्हणता येत नाही. म्हणूनही जागृत पदार्थांची स्वप्नात स्मृती नाही. शिवाय जागृतीमध्ये जो पाहिलेला किंवा ऐकलेला पदार्थ असतो त्याचेच स्वप्नामध्ये ज्ञान होते, हाही नियम नाही.
ज्याचे संस्कार असेल तोच पदार्थ दिसत असेल. म्हणून स्वप्नस्थ पदार्थामध्ये दिसणारे पदार्थ त्यांना स्मृती म्हणता येत नाही, प्रत्यक्ष दिसते ना आपल्याला. स्वप्नातल्यामुळे काय काय वेगळं लोक असे उठून बसतात, अरे का झोपला होता उठून नाही म्हटलं वाईट स्वप्न पडलं. तर भागवतामध्ये उदाहरण सुंदर आहे. त्या गोपिका आहे ना, त्या गोपिका भगवान श्रीकृष्ण गेल्यामुळे त्याला स्वप्न पडत असे, काय म्हणजे मग त्या संवाद करायच्या गवळणीमध्ये वागले. मग एकमेक सांगते मला माझ्या स्वप्नात कोणाला परमात्माला त्यांचं भक्तिशास्त्र आहे ना, जेव्हा त्याच्या गवळणी आहे तो ज्ञानी आहे आणि पुन्हा काय भक्तिमान आहे ना. ज्ञानी कशावरून भक्तिमान कशावरून? ज्ञानी कशावरून घराने घेऊन जातात ना, कोणाच्या जवळ घराने घेऊन जातात, नंदाच्या घेऊन जातात, कोणाच्याकडे गवळणी घराने कोणाच्याकडे घेऊन जातात, यशोदेकडे घेऊन जातात. काल्याच्या कीर्तनात रंग असतो त्याच्यावर गवळणी सांगितली घराने. ते ज्ञान कशावर? मग तुम्हाला सगळं माहिती आहे. आपलं काल्याचं कीर्तन विचारसागराचा पाठ आहे. मला आमच्या तुझ्या पोराने काय केली, चोरी केली. म्हणजे तुम्ही काय दारू उघडे ठेवले होते का? म्हणलं बंद होते की. मग आमचा पोरगा सिरियल कसा आहे, तुम्ही विनाकारण आमच्या मनावर काय घेता. गवळणी होताना दिवण लागले बघायचं, हे दिसणारा तुझा पोरगा टीच भर दिसते, पण हे सगळ्या ब्रह्मांडाला व्यापन किती व्यापक आहे वेदाला सुद्धा सांगता येत नाही. कोण म्हणतात तसं? अज्ञानी एक अज्ञान आहे. मग ते ज्ञानी होते, पुन्हा काय होते, भक्त होते. दृष्टांत एखादा ज्ञानी असतो पण भक्त नसतो, भक्त असतो ज्ञानी नसतो. दोन्ही धर्म असतात. तुकोबाराच्या ठिकाणी ज्ञानही आहे, पुन्हा काय ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी ज्ञानही आहे, पुन्हा ज्ञान कशावरून आहे, विश्व ब्रह्माची खेळ. आणि उपासना कशावरून आहे, माझी जीवाची आवडी उपासना आहे. दोन्ही आपल्या वारकरी संप्रदायातले जे धुरंधर आहे ना, ते दोन्ही याने युक्त आहे. स्वप्नामध्ये असे विलक्षण पदार्थ प्रतीत होतात की जे सर्व जन्मात कधीही पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेले नाहीत, म्हणून त्यांचे स्वप्नातील ज्ञान स्मृती नाही. ज्याचं ज्ञान होते स्वप्नात फक्त पाहिलेल्या पदार्थाचं ज्ञान होत असते. जे पदार्थामध्ये पाहिलेले नाही त्याचं ज्ञान होत नाही. हा नियम करता येत नाही. स्वप्नामध्ये काय दिसेल हे काही सांगता येत नाही. ते का आपण पाहिलेलेच असेल. एखाद्या वेळेला आपलं प्रेतच दिसते, काय दिसेल हे काही सांगता येत नाही. माया घटित घटना असं म्हणतात. ते कोणाला काय काय दाखवेल काही सांगता येत नाही. म्हणून न पाहिलेले पदार्थ आपल्याला दिसत नाही असं नसून स्वप्नामध्ये काय दिसेल काही सांगता येत नाही. शिष्य त्या विलक्षण पदार्थांचे स्वप्नातील ज्ञान पूर्वजन्माच्या ज्ञान संस्काराने होईल. याच जन्मातील ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होते असे माझे म्हणणे नाही. पूर्वजन्मेच्या संस्काराने आपल्याला स्वप्नामध्ये नाही ते पदार्थ हे म्हणता येत नाही. पूर्वजन्मेचे संस्कार असतात. त्याला एक दृष्टांत जे आहे, ते लहान मुल जन्माला आला, नुकतंच जन्माला आलेलं आहे, तरी पण ते स्तनपान करतं. तेव्हा स्तनपानाचे संस्कार कुठून आले? मागच्या जन्मात काय केलं पाहिजे? मागच्या जन्मातले संस्कार काय पडतात, या जन्मामध्ये अव्यक्त होतात.
म्हणून न पाहिलेले पदार्थ आपल्याला दिसत नाही असं नसून, पण हे बरोबर म्हणता येत नाही. आपला चिरच्छेद कधी पाहिला आपण, कोणत्या तरी जन्मात पाहिला का? तरी सुद्धा स्वप्नामध्ये आपला चिरच्छेद दिसतो असं. कारण कोणचीही प्रवृत्ती अनुकूल ज्ञानाने होते. बालकाचे स्तनपानाचे ठिकाणी जी प्रथम प्रवृत्ती होते ती जन्मांतरीच्या स्तनपानाच्या अनुकूल ज्ञानाने होते. लहान मुलगी जन्माला आले त्याला काय समजते, पण त्याची जी स्तनपानाकडे प्रवृत्ती होते या जन्मातल्या संस्कारामुळे का मागच्या जन्माचे संस्कार काय करावे लागतात, मानावे लागतात. काय अट्टल चोर असतात ना, त्याला या जन्मातले संस्कार आहे असं नाही, मागच्या जन्मातले काय असतात ह्याचे करीत आलो आधी. मग भक्तीचे सुद्धा शिकवावं लागत असते का, मागच्या जन्मातले संस्कार का मिळेल. माझे सगळे बघा की म्हणजे कोणी प्रल्हाद या जन्मातला तर भक्त आहे का, अनेक जन्मातला भक्त आहे. म्हणून किती सांगितलं तर नामस्मरण करणं काय करून दे, मग ते काय सोडून देत असतात ना. तुकोबारा या जन्मातले भक्त आहे का अनेक जन्मातले. नामदेव महाराज, मग पुढे नामदेव महाराज तुकाराम. नामदेव महाराजांचं सुद्धा प्रल्हाद, पुढे अंगद, पुढे उद्धव, पुढे नामदेव, पुढे तुकाराम महाराज. त्यांच्या भक्तीमध्ये खंड आहे का, मागच्या जन्माचे सर्व काय आहे संस्कार. पुढे म्हणून या जन्मातील अज्ञात पदार्थांचीही अन्य जन्माच्या ज्ञानसंस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण ज्ञानाची स्मृती संभवेल. मागच्या जन्माचे संस्कार काय करावे लागतात, म्हणावे लागत असतात. पुढे श्री गुरु, हे म्हणणे बरोबर नाही. कारण एखाद्यास आपल्या मस्तकाचा छेद आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचे स्वप्न पडते. आपल्या डोळ्यांनी आपल्या मस्तकाचा छेद पाहणे कोणत्याही जन्मात संभवनीय नाही. म्हणून जागृत पदार्थांच्या ज्ञानसंस्काराने स्वप्नात स्मृती होत नाही असेच म्हटले पाहिजे. जागृत पदार्थामध्ये जे माणसाची स्मृती होत असते, शंकाकार करतो, तुम्हाला मागच्या जन्माचे संस्कार काय करावे लागतात. तुम्हाला 6व्या अध्यायामध्ये गेलं ना, शुची नाम श्रीमंत अथवा योगी नाम हे पुढे. या जन्मामध्ये जर तो लहानकीचा लाभ झाला नाही का, योग स्वयापूर्वक असं नाही. चंचल मग कृष्ण प्रमादी, मग ते फुकट जात असते का त्याचे संस्कार की पुढच्या जन्मामध्ये उपयोगी पडते. म्हणावं लागलं एखाद्या बोलायला जेवढं ऐकायचं का, संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी येतात ना, त्याच्यामध्ये प्रत्येकाचे संस्कार असतात. मग काहीच्या मागच्या जन्माचे संस्कार असतात. ते गोवे पाठ करून येत नाही बघा. 2-4 पोराच्या गोव्या ऐकल्या की त्याला पाठ येत, बुद्धिमान आहे त्याची बुद्धिमान जाऊ द्या, टीका म्हणून नाही कुणाला. त्याच्यात याच्यावरून आपल्याला वर्ग काय करता येते, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. पुढे शिष्य, महाराज, आपल्या मस्तकाचा छेद आपल्याच डोळ्यांनी पाहणे हे संभवनीय नसले तरी दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद जागृतीत पाहिलेला असतो. माया का दाखवेल काही समजेल नाही. आपलं मरण सुद्धा कुठे दाखवते, स्वप्नात दाखवते. आणि पुन्हा जागा झाला तर जसा अघटित घटना आपटी अशी माया असं म्हणते. नाही ते दाखवणारी असते ना, तिला माया असं. तिचा नाही का, कारण भगवंत जे काही कार्य करतो ते स्वतः कार्य नसून मायाच्या द्वारा करत असतो. कोणाच्या द्वारा, त्याची शक्ती कोणती आहे, माया. पुढे त्या ज्ञानाच्या संस्काराने स्वप्नात आपल्या मस्तकाचा छेद तो पाहतो एवढेच. परंतु त्यासही संस्कार कारण असल्यामुळे त्यास स्मृती म्हणण्यास हरकत नाही.
दुसऱ्याचा सुरक्षित पाहावा म्हणजे आपला सुरक्षित कुठे दिसतो स्वप्नामध्ये. मागच्या जन्माचे संस्कार काय ते मानावे लागतात. मध्ये सांगायचं मागच्या जन्माचे संस्कार नसताना देखील काय पडतो दिसते माणसं. मग कोण करते? माया करते. सुरक्षित पाहायला कुठेतरी दिसला का माणसाला? मेलेला माणूस कुठं सांगत असतो का मला ताटीवर असं झोपान दिसून बसणार घेऊन सांगण्या करता शिल्लक राहतो. पुढे श्री गुरु, हेही म्हणणे बरोबर नाही, कारण दुसऱ्या व्यक्तीचा शिरच्छेद जागृतीत पाहिला असल्यामुळे संस्कारही दुसऱ्याच्या शिरच्छेदाच्या ज्ञानाचाच होणार. त्या संस्कारापासून स्वशिरच्छेदाची स्मृती कशी होईल? शंका घ्यायची. आपल्या शरीराचा शिरच्छेद पाहून आणि जरी स्वप्न पडत नसलं तरी दुसऱ्याचा शिरच्छेद पाहून माणसाला काय पडते? स्वप्न पडते. संस्कारामुळे. पुढे असे असूनही होईल असे मानले तर ज्ञात पदार्थाच्या संस्काराने वाटेल त्या अज्ञात पदार्थांची स्मृती मानावी लागेल. हे सर्वथैव अनुभवाच्या विरुद्ध आहे. आणि सर्व आज काय कशाचं खंडन चाललेलं आहे? स्मृतीचं खंडन आहे. स्वप्नास्थ पदार्थाला स्मृती म्हणता येत नाही. मोठं दूषण कोणतं आहे? स्मृतीमध्ये विषय संमत नसतो. एखाद्या बाईला आपल्या मुलाची आठवण झाली, पोरगा आहे का समोर, कल्पना करा तुम्ही आणखी एक कुठेतरी जंगलामध्ये वाघ पाहिला, घरी बसले तुम्ही, माझा तुम्हाला त्या पाहिलेल्याची स्मृती होत असते. प्रत्यक्ष वाघ दिसतो का तिथे? त्याला काय म्हणतात? स्मृती. स्मृतीमध्ये विषय संमोख नसतो. विषय संमोख असेल तर प्रत्यक्ष. पुढे म्हणून स्वप्न ज्ञानास स्मृती मानणे घडत नाही. म्हणून स्वप्न पदार्थाला स्मृती मानणे पहिलं खंडन. कोणतं पहिलं खंडन? स्वप्नस्थ पदार्थ स्मृती ज्ञानाचे विषय आहे. स्मृती ज्ञानाचे विषय म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? प्रत्यक्ष दिसते की स्वप्नामध्ये जागृती सारखंच असते की जशी जागृती तसं स्वप्न. स्वप्न नित्य केव्हा ठरतं? स्वप्न पाहत असताना का? मग केव्हा ठरत असत? जागा झाल्या हे करे अरे का रे तू एवढा ओरडत होता, वाघ वाघ करत होता, मला प्रत्यक्ष दिसत होता की वाघ. जागा झाला तर काय म्हणता? आता कुठे गेला वाघ? तर काली कप्तनता भाव. तसंच आहे जागृतीचं. पुढे स्वप्न स्मृती खंडन विषयी अनेक युक्ती ग्रंथकारांनी सांगितले आहेत, परंतु स्मृती ज्ञानाचा विषय सन्मुख प्रतीत होत नाही, हे पूर्वोक्त दूषण अतिप्रबल आहे. स्वप्न हे सत्य नसून ते मिथ्या आहे. त्या अनेक युक्ती ग्रंथकारांनी काय केलेले सांगितलेले आहे. बरं आपला अनेक युक्ती ते सांगत बसले नाही, एकच युक्ती सांगितली ना. मला हेच तर झोपण ते माझं. पण आता तो विचार आहे. कोणता विचार आहे? पुराणामध्ये गोष्ट सांगता येते का? जाऊ द्या, वेळ होतो. पुढे स्वप्नामध्ये तर हस्त्यादी सन्मुख प्रतीत होतात, म्हणून स्वप्नस्थ पदार्थांच्या ज्ञानास स्मृती म्हणणे अत्यंत निर्युक्तिक आहे. स्वप्नस्थ पदार्थाचे सत्य विषय असतात हे बोलणं तुमचं काय नाही. निर्युक्तिक म्हणजे त्याला कोणतीही युक्ती नाही. स्वप्नस्थ पदार्थ जे स्मृती ज्ञानाचे विषय असतात ते सत्य असतात असं तुम्हाला म्हणता येणार नाही. तुम्हाला स्वप्न काय म्हणा, स्वप्न म्हणा. स्मृती ज्ञानाचं काय केलेलं खंडन. आता दुसरं खंडन आहे. लिंग शरीर स्थूल शरीराला जाऊन सत्य पदार्थाचे व्यवहार करणं ते खंडन द्यायचं. पुढे दोन दिले ना. एक पहिलं खंडन कोणतं? स्वप्नातले पदार्थ जागृतीतले याचे विषय असल्यामुळे स्वप्नातले पदार्थ मिथ्या नसून काय सत्य.
दुसरा आहे तो स्थूल शरीराला सोडून लिंग शरीर बाहेर जातं आणि व्यवहार करतात. म्हणून बाह्य पदार्थ हे मिथ्या नसून काय आहे सत्य आहे. त्या दोन करणारे स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या नसून काय आहे पुढे. आता लिंग शरीर बाहेर जाऊन सत्य गिरी समुद्रादिक पाहते या शंकेचे समाधान सांगतो ते असे. जर स्थूल शरीर सोडून लिंग शरीर बाहेर जाऊन सत्य समुद्रादिक पाहते असे म्हणावे तर लिंग शरीर बाहेर निघण्याने जसे मरणकाली शरीर भयंकर प्रतीत होते तसे स्वप्नकाली लिंग शरीर बाहेर गेल्यामुळे स्थूल शरीर अमंगल प्राणरहित मृत समान झाले पाहिजे. बरोबर. जर आणखी स्थूल शरीराला सोडून कोणतं शरीर जातं तुमच्या 8व्या अध्यायामध्ये ना गीतेमध्ये अंतकालाचा विचार करते त्याच्यामध्ये आणखी हा विचार जेव्हा स्थूल शरीराला सोडून लिंग शरीर असते ना 3 शरीर आहे ना दिसतंय कोणतं आहे बरं. आणि जे आपले कार्यकारी करत असते 17 तत्वाचं लिंग शरीर दिसतंय स्थूल शरीर आणि या दोघाला कारणीभूत असल्यानं त्याला कोणतं शरीर म्हणतात कारण शरीर. तेव्हा काय होत असतं आमच्या काळच्या वेळेला लिंग शरीर आहे ते स्थूल शरीराला सोडून काय करतात उत्कळा म्हणतात शितमवापी एकदा प्राणाने शरीर टाकलं सोडून टाकलं म्हणजे ते लोक म्हणतात लवकर मसनात नेण्याची क्रिया काय करा जास्त वेळ लावू नका उन्हाळ्याचे दिवस आहेत लवकर विल्हेवाट काय करा काय संपलं सगळं तत्वाचा वाद भेटला होता वाद त्या इंद्रियामध्ये भांडण झालं. प्रत्येकाला वाटायचं आम्ही म्हणतो व्यवहार चालतो डोळे म्हणायला लागले आम्ही म्हणतो म्हटलं बरं आहे नाही तर आंधळा माणूस काय नाही म्हटलं तो काय व्यवहार करणार आंधळा माणसाचं काय जीवन परस्वादी असलं. प्रत्येक इंद्रियाला आपापला काय अभिमान म्हणलं मी श्रेष्ठ तक्रार कोणाकडे गेली ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने सांगितलं म्हटलं पण काही हरकत नाही कोण श्रेष्ठ आहे एक जायला काय करा डोळे गेले तरी व्यवहार चालू असतो. आंधळी माणसं सुद्धा बिडी सुंदर पित असतात व्यवहार काय होत नाही. तुम्हाला माहिती आहे आता हे थोडं कमी झालं आता आंधळी माणसं कलेमध्ये फार हुशार असतात गायनामध्ये वादनामध्ये कशात कलेमध्ये बरोबर ते ग्रहण करतात म्हणतात नाही आंधळे नाही म्हणत आहो सुरदार भजन सुनाव जाऊ दे आपल्याला एक इंद्रिय जायला लागलं तरी मनुष्य जिवंत त्याच्या मग शेवटी पिशवी कोणी भरली प्राणाने जायला लागला सगळ्यांनी त्याचे पाय भरले म्हणलं तुम्ही जाऊ नका तुम्ही गेले की आमचं काय झालं. मग सर्व याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे प्राण गेला की संपलं सगळं पुढे. तसे तर होत नाही. स्वप्नकाली स्थूल शरीर प्राणासहित असून मंगल रूप असते मृत समान भयंकर दिसत नाही म्हणून स्थूल शरीर सोडून लिंग शरीर स्वप्नावस्थेत बाहेर जात नाही. जर लिंग शरीर पुरुष शरीराला सोडून जर जाते असं जर मानलं तुम्हाला गेलं ते म्हटलं याच्यामुळे 4थ्या तरंगामध्ये गेलं ते आता ते जशी वेळ दिसते तसं माणसाला भीती वाटते त्याची कोणाची ते कसं तरी दिसत असतं बघा ते लाकडासारखंच असतं मागे दिसायला सगळं विचित्र दिसत असत. ही अवस्था कशामुळे झाली तर प्राण गेला की संपलं सगळं. मग खरोखरच प्राण जाते तर मग ते स्थूल शरीर जे आहे ते मरून पडलं पाहिजे म्हटलं तिथं दिसत नाही यावरून काय सिद्ध होते स्थूल शरीराला सोडून प्राण जाऊ शकत नाही.
प्राणाशिवाय अंतःकरण व इंद्रिये बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतात, म्हणून स्वप्न पदार्थ सत्य आहेत याविषयी शंका व समाधान. म्हणजे समाज आहे का? स्थूल शरीराला सोडून लिंग शरीर जाते आणि पदार्थाशी काय करते? व्यवहार करते. मग ज्या पदार्थाशी व्यवहार करते ते पदार्थ सत्य आहे असं तुम्हाला तुमच्या म्हणता येत नाही. कारण लिंग शरीर हे बाहेर सोडून जाते हे म्हणणंच मुळामध्ये काय नाही. बरोबर काय? काय काय लिंग शरीराने आणखी त्याग केला ते संपलं सगळं. पुढे शिष्य: महाराज, स्वप्नात स्थूल शरीर सोडून प्राण जात नाहीत, फक्त अंतःकरण आणि इंद्रिये बाहेर जाऊन सत्य पर्वतादी पाहतात. आता शिष्य थोडा हुशार झाला ना. तो काय पहिला तर थोडा जरा बाकी होता. काही काही पोरं समजा अरे करे पाठाला येत नाही जाऊ दे म्हणायला लागलं आपल्याला. ते काही विचारसागर समजत नाही, असं नाही तसं नाही. मग आम्ही सांगत असतो बाहेर बसून तुला काय येणार आहे, पाठात बसला तर काहीतरी येईल तरी. बसत जा की पाठात आहे त्याची काही ते तरंग ऐकली म्हणजे बरं का सुंदर कॉमेडी करतो का. आणि काही काही परत जाऊ द्या विचारसागराच्या पाठातून उठून जाऊ दे ते परत दुसऱ्याला विचारसागर करणार. असं आहे. प्रयत्नाला काय असते वाचून हे अभ्यासाचे आणि बळे व्याघ्र पडे विषकी आहारी पडे म्हणून अभ्यासाची काही मग अभ्यासाची अभ्यासाने माणसाला सर्व काय होत असे. नाही तर माझा अभ्यास तुमच्या 12व्या अध्यायामध्ये आहे. प्राण शरीरातून बाहेर जात नाहीत, म्हणून स्थूल शरीर मरणावस्थेप्रमाणे भयंकर दिसत नाही. त्यांनी युक्ती काढली. म्हणलं हे बा लिंग शरीराबरोबर प्राण काही जात नाही. प्राण कुठे राहतो? बाकीचे सगळे जातात. मुख्य घरीच राहतो. प्राण कुठे राहतो? म्हणून मग प्राणच गेला नाही म्हणून प्रेतावस्था होत नाही आणि बाकीचे इंद्रिय व्यवहार करतात. अशी युक्ती शिष्याने कोणाला सांगितली? गुरुला सांगितली. म्हणलं प्राण तिथेच राहतं. बरं प्राणाचा काय उपयोग आहे? तो जड स्वरूप आहे. लक्षात आहे. झोपेमध्ये प्राण आहे का नाही? तरी चोर सगळं धुवून काय करतो? घेऊन जातात. मग प्राणची तर एक जड आहे त्याला काही समजते का? तुम्हाला गेलं की 75 रंग मग प्राणात्मा काय नाही तो जड स्वरूप आहे. मनात्मा काय तो आनंद स्वरूप आहे. प्राणात्मा का नाही जड स्वरूप आहे की ज्ञान कोणाला होत असते? मनाला होत असते. म्हणून मला एक आहे आत्मा आहे. म्हणलं मला सुद्धा आत्मा एक आहे. त्याचा सगळा व्यवहार कोणाबरोबर आहे? बुद्धीच काय आहे? एक एक एखादं खंडन करून 75 रंगात गेलं ना माझ्या. शिवाय प्राणात ज्ञानशक्ती नाही, म्हणून बाहेर जाण्यापासून त्यांचा उपयोगही नाही. प्राणामध्ये जलस्वरूप आहे त्याच्यामध्ये ज्ञानशक्ती नाही म्हणून तो गेला काय आणि न गेला काय. एखादं लग्न विग्न असतं ना मग संस्कारामुळे ते म्हातारा असतो बघा आणि ते लग्नातली मंडळी असतात ना ते म्हाताऱ्याला कळून लग्न आपल्या घरात लग्न आहे तो पहिल्यापासून निघाल्याशिवाय आणि ते बघ घरातली माणसं म्हणतात म्हाताऱ्याला नेऊन उपयोग काय? काहीतरी बोलेल घरच्या लोकांना येत नाही आणि हा म्हणतो मी गेल्याशिवाय मला तुमचा उपयोग काय ते म्हाताऱ्या माणसाला लग्न उपयोग काय?
जेव्हा ज्ञान होण्याकरता प्राणाचा काही उपयोग नाही, कारण त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. ज्ञान मनाच्या ठिकाणी आहे, कोणाच्या ठिकाणी. आपण म्हणतो ना, पहिले उत्साह कोणत्या मनामध्ये यावं लागतं, प्राणात का मनात. मनात यावं. प्राण हा उपयोगी आहे. बसा. अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिये हीच ज्ञानाची साधने असल्यामुळे तेवढीच बाहेर जाऊन सत्य पर्वतादी पाहतात. ते बरोबर. ज्ञानाची साधने जी आहे ती ज्ञानेंद्रिय वगैरे ज्ञानाची साधने आहे, मन वगैरे. प्राण हा काही ज्ञानाचं साधन नाही, जगण्याचं साधन आहे. कशाचं? प्राण असेल तर मनुष्य जगतो, व्यवहार होत असतो. प्राण नसेल तर व्यवहार होऊ शकत नाही. मुख्य प्राण आहे त्याच्यामध्ये. नाही कोणत्याच इंद्रिय काम करू शकत नाही. प्रेताला इंद्रिय आहे की नाही? पण काही नाही. प्रेताला काय आहे? इंद्रिय. इंद्रिय आहेत ना, पण काही नाही. मग काय इंद्रियाचा उपयोग? मग पाय असून चालत नाही ना, हात असून बाजूला करत नाही. माझा प्रेताला पाय नाही का, मग चालत जायला काय हरकत आहे? नाही का? चाले हे शरीर. कोण बोलव इथे? प्राणाची शक्ती असावी लागते. प्राण आणि कर्मेंद्रिये शरीरात राहतात, म्हणून मरण निमित्त दहनादिकापासून संरक्षण होते. अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिये बाह्य पर्वतादिकांना पाहून पुनः प्राण आणि कर्मेंद्रियाजवळ येतात असे मानले म्हणजे झाले. तर्कदृष्टीची शंका. म्हणला प्राण शरीरातच राहतो आणि लिंग शरीरामधले बाकीचे सगळे सोडून जातात. जागृती मधल्या सगळ्या पदार्थाचे ते व्यवहार करतात. ज्या पदार्थाचे व्यवहार करतात ते जागृती मधले पदार्थ मिथ्या नसून काय, स्वप्नातले पदार्थ मिथ्या नसून काय. पुढे सचरवाचारी चालणार आहे. स्वप्नाचा, जागृतीचा, सुषुप्तीचा चांगला विचार केला या तरंगाने. क्रमाक्रमाने आपण पाहू किंवा श्री गुरु, हेही म्हणणे बरोबर नाही, कारण स्थूल सूक्ष्म संघातात सर्वांचा स्वामी प्राण आहे. प्राणरहित पाहताच शरीराचे दहन करतात. ते म्हणलं हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. जरी प्राण तुम्ही सांगितलं काय शरीरामध्येच राहतो म्हणलं हे बरोबर नाही. का बरोबर नाही? बिना प्राणाच्या साह्याशिवाय कोणतेही इंद्रिय काम करू शकत नाही. डोळा पाहण्याचं काम करू शकत नाही, कान ऐकण्याचं काय करू शकत नाही. ते पहा कोणी एखादा प्रेत दिलं असलं म्हणजे मग घरची माणसं ते लहान लहान पोराचं बाबा बाबा बाबा, आता बाबा बोलत नाही. लहान म्हणत असतात कुठे घेऊन चालले बाबाला, मला घेऊन गेलायचे बाबा कुठे जात नाही, आता तुला काय बसणार नाही. आता बोलतो आपण सगळ्या इंद्रियाच्या व्यवहाराला उपयोगी कोण आहे? प्राण आहे. हे पहा 1000 रुपयाचे नोट आहे. 1000 रुपयावर किती टिंब असतात? नाही सांगता येत. 2 असतात ना. 2 म्हणजे आणि एक वाढवलं तर, आणि पुन्हा एक वाढवलं 10,000 आणि एक पुसून टाकला तर, अरे पहिले एक काय केलं, पुसून टाकला. शून्याला कवडीची काय नाही. मग कोणामुळे किंवा त्या शून्याला त्याच्या पाठीमागे कोण पाहिजे? तर शून्याला काय आहे? तसं या सगळ्या इंद्रियाला किंवा किंमत आहे. प्राण असेल तर, प्राण नसेल तर इंद्रियाला कवडीची काही नाही, किंमत नाही. प्रेताला कोणी पाहण्याकरता चष्मा लावतो बाबा, नेत असतात ना. का म्हणलं ते प्रेत चालला ना, मला चष्मा लावू दे की चष्मा लावू. म्हणलं कशा करता? म्हणलं तिथं चष्मा लावल्याशिवाय बाहेर पडत. आता चष्म्याचा उपयोग पुढे. स्पर्श झाला तर स्नान करतात, म्हणून स्थूल शरीराचे सार प्राण आहे. सूक्ष्म शरीरामध्येही प्राण प्रधान आहे.
प्राण आणि इंद्रिय यांच्यात परस्पर श्रेष्ठत्वाविषयी तंटा सुरू होऊन सर्व प्रजापतीकडे गेले आणि प्रजापतीची प्रार्थना करून आमच्यात श्रेष्ठ कोण याचा निर्णय सांगा असे म्हणाले. ही तक्रार कोणाकडे गेली? प्रत्येकाला काय चाललं? प्रत्येक इंद्रियाला आपापला काय अभिमान आहे. मग श्रेष्ठ कोण? ही तक्रार गेली ब्रह्मदेवाकडे आहे का? प्रजापतीकडे. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. प्रजा निर्माण करतो. मग ब्रह्मदेवाने काय उत्तर दिलं बसा? प्रजापतीने त्यांना युक्ती सांगितली की तुम्ही एका स्थूल शरीरात शिरा, मग एक एक बाहेर निघा. ज्याच्या निघण्याने शरीर अमंगल होऊन पडेल तो तुमच्यात श्रेष्ठ आहे असे समजा. मला कोणतरी स्थूल बघा, त्याच्यामध्ये लिंग शरीराला सांगितलं तुम्ही जाऊन त्याच्यात शिरा घे. मग लिंगाचे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, त्याला लिंग शरीर म्हणतात. ते शिरलं बघा त्याच्यामध्ये, पण कोण शिरलं नाही? प्राण कुठं शिरला? प्राणच नाही तर उपयोग काय त्याचा? किंवा प्राण जर निघून गेला तर बाकीच्याला विचारतो काय करेल? म्हणून सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? प्राण आहे काय? म्हणून प्राणाच्या शिवाय इतर इंद्रिय कोणताही कार्य करू शकत नाही. त्याप्रमाणे त्यांनी केले. नेत्रादी एक एक इंद्रिय निघाले असता अंधादी रूप शरीराची स्थिती कायम राहिली, पण प्राण निघून जाण्याचा उद्योग करू लागला तेव्हा शरीर पडू लागले. प्राण नसेल तर काही व्यवहार होत नाही. बरं, प्राण असेल, आंधळे माणसाचे व्यवहार चालतात, बहिऱ्या माणसाचे सुद्धा काय चालतात, सगळ्याचे व्यवहार असतात. जे कर्मेंद्रिय जरी असली तरी सुद्धा एखाद्याचा ऍक्सिडेंट मध्ये काय जात असतं, हात जातो, कोणाचा पाय जातो. सवय असते ना बघा. ते बघा घाटावरचे भिकारी लोक असतात ना, टीका म्हणणार, त्यांना सुद्धा आणखी व्यसनाची इच्छा असते. ते सुद्धा आता हातही नाही, आणखी 2 पाय आहेत. बिडी प्यायची असली तर हातच नाही तर बिडी कधी पिणार? मग ते बरोबर 2 पाय त्याच्यात कोण ठेवतात आणि तिथून दम मारतात. हुशार असला ना म्हणून नाही का, कशा करतात सगळ्या इंद्रियाचे व्यवहार काय होतात? बंद होतात. मग श्रेष्ठ कोण ठरलं? प्राण. पुढे यावरून सर्वांनी निश्चय केला की सर्वांचा स्वामी प्राणच आहे. यास्तव जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत इंद्रियादिक त्याच्या जवळच राहतात. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत नंतर नाडी बघून बघतात ना. एकाएकी निधन झालं असं म्हणता येत नाही. त्याच्यातले जे जन्मारे लोक असतात त्यांनी म्हणायला पाहिजे. कधी कधी डॉक्टरकडून तपासून घेतात, नाही तर औषध होत असतात. प्राण आहे कळत नाही. लोक म्हणतात गेला आणि पाठीवर लिहिलं असते अमके अमके ग्रस्त इतके वाजून काय झाले, आणि डॉक्टर तपासा म्हणलं अजून गेले नाही. त्याचं निधन व्हावं लागतं. आता अशुभ वार्ता होत आहे कधी कधी. बरं का, प्राण गेलेले असं वाटतं का? त्याची सर्व क्रिया करतात, लाकडावर ते ठेवतात आणि अग्नी लावतात. अग्नी जमला उठून बसतो, ओरडतो. त्याचा अर्थ असा सूक्ष्म अवस्था आहे. ते डॉक्टर लोक तपासून सांगतात आमच्या ग्रस्ताचं निधन झालं म्हणजे प्राण काय झालाय. अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिये ही भूतांच्या सत्वगुणांचे कार्य आहेत. त्यांच्यात फक्त ज्ञानशक्ती आहे, क्रियाशक्ती प्राणात आहे. ज्ञानशक्ती कोणामध्ये? याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, मनबुद्धी, याच्यामध्ये ज्ञानशक्ती आहे. आणि क्रियाशक्ती कर्मेंद्रियामध्ये आहे. आणि प्राणामध्ये ज्ञानशक्ती नाही, क्रियाशक्ती सुद्धा नाही, जड स्वरूप आहे. पुढे मरण समयी प्राणाच्या साह्याने लिंग शरीर
स्थूलाचा त्याग करून लोकांतरास जाते. प्राण मनात अंतकाळच्या वेळेला काय होते, प्रारब्ध संपणार म्हणजे लिंग शरीर सुशरीराला काय करते, सोडून देते. उत्कळ म्हणतो स्थितम वापी 15व्या अध्यायामध्ये गोड विषय दिसते. श्रोत्रम चक्षुस्पर्शनांच्या रसनमुखराण अधिष्ठाय मनश्चाय विचार उत्कळ म्हणतो सगळे गोड विषय दिसायला. कोणत्या देहात जाईल काही सांगता येईल, त्याचं जसं काही कर्म असेल. म्हणून सर्व इंद्रियांचा स्वामी कोण आहे, दोन्ही कडनं स्वप्नस्थ पदार्थाला स्मृती म्हणता येत नाही आणि शरीराला सोडून प्राण जातो हेही म्हणता येत नाही. म्हणून स्वप्नस्थ पदार्थ सत्य नसून काय. प्राणाच्या जोरावरच इंद्रियद्वारा अंतःकरण वृत्ती बाहेर घटाधिकापर्यंत जाते. प्राणाच्या साह्या वाचून अंतःकरणाचे बाहेर गमन संभवत नाही. मग कोणाचं साह्य असावं लागतं. म्हणून ते सगळे जड स्वरूप आपल्याला व्यवहार करतात. सगळी इंद्रिय ही जड स्वरूप आहे. मग ते व्यवहार का करतात. हा पंखा आहे जड स्वरूप आहे की फिरण्याचं काम पुन्हा करतात. नुसतं पंखा आहे ना, तो जड स्वरूप आहे का नाही. मग फिरतो कोणामुळे, वीज मारायला काय. वीज नसेल का मला पंखा बंद पडला, पंखा बंद पडला असं म्हणतो का वीज गेली. लाईन काय झाली, लाईनचा पंख्याचा संबंध काय. मग काय काय क्रियाशक्ती कोणाची आहे, विजेची. याच करिता प्राणनिरोधा वाचून मन निरोध होत नाही. प्राणसंचाराने मनाचा संचार होतो. म्हणून मनाचा निरोधरूप जो राजयोग, त्याची ज्यास इच्छा असेल त्याने प्रथम प्राणनिरोध रूप हठयोगाचेच अनुकरण करावे. म्हणून प्राण निरोधाशिवाय योगशास्त्रामध्ये यम नियम आसन पुढे प्राणायाम असे योगशास्त्रामध्ये प्राणाच्या नियोगानेच मनाचा काय होतो. योगशास्त्र त्याच्यात यम नियम पुढे 5 यम 5 नियम. यम नाही का, यम म्हणजे माणसाला घेऊन जातो तो यम नाही घ्यायचा. नाही या यमाची बाहेर काढतो तो यम नाही घ्यायचा. आयुष्यात सत्य असते परिग्रह नियम याला यम म्हणतात, नियम म्हणतात. जाऊ द्या. म्हणून प्राण निरोध आणि आणखी मनाचा निरोध होत असतो पुढे. असे भगवान पतंजलींनी योगशास्त्रात सांगितले आहे. असं कोणत्या शास्त्रात सांगितले. जो प्राणायाम करतो ना त्याचं आयुष्य वाढते असं योगशास्त्रात आहे. शरीर सुडवून होत नाही. ते बाकी ज्याचा आसन करणारा माणूस आहे ते त्या आसन करणाऱ्या माणसाला कधी आळस नसतं. ते जे लोक असतात ना पौष्टिक पदार्थ खातात श्रीमंत लोक, टीका म्हणत नाही. व्यायाम नाही काही नाही, इथून उठायचं तिथं बसायचं तिथं उठायचं. आणि जेव्हा जेव्हा हे तूप खात असतात त्याचा परिणाम काय होत असतो बरं का. छाती वाढण्याच्या ऐवजी डॉक्टर म्हणत वजन काय करा, डॉक्टर सांगता वजन काय करा. म्हटलं आम्हाला खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. तो काही योग करू शकेल का. युक्त आहार योगाला अधिकार आहे. संपलं का. 2-3 वेळ वाचून टाका. एकंदरीत प्राणाधीन अंतःकरणाचे गमन असल्यामुळे प्राण निघाल्या वाचून स्वप्नकाली फक्त अंतःकरण व ज्ञानेंद्रिये बाहेर जाणे संभवनीय नाही. प्राणाचा साह्य असल्याशिवाय कोणताही इंद्रिय कार्य करू शकत. आता अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थांशी व्यवहार करते हे कसे अयुक्त आहे हे सांगतो. बाह्य पदार्थाशी व्यवहार करतो हे म्हणणं काही नाही.
आणखी विचार केला त्याचा विचार कधी चरण सरोवर